नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज मी आणि इवान आम्ही चाललोय इकडेच एक छोटंसं म्हणजे एक टेकडी आहे तिकडे ट्रेकिंग करायला। कारण की जर तुम्ही हिंजवडीच्या जवळ राहत असाल ना तर तुम्ही मिस नाही केलं पाहिजे। खूप छान आहे, खंडोबाची टेकडी बोलतात खरं तर। हे गोटावडे गाव आहे, गोटावडे गावाच्या अलीकडे आहे, नदीच्या बाजूला आहे आणि खूप मस्त आहे। जे आम्ही पहिले पण आम्ही गेलोय तिकडे, पप्पा मी आणि इवान आम्ही तिघं गेलतो तेव्हा भरपूर ऊन होतं। आता पण आम्हाला लवकर निघायचं होतं पण लेट झालंय। आता ॲक्च्युली 7 वाजलेत आणि सनराईज झालंय। खरं तर इवानला सनराईज दाखवायचं होतं पण हां बोल। हो, आज संडे। मोनी ॲक्च्युली भरपूर दमते कारण की संडेला तिला मेडिकलवर भरपूर काम असतं, म्हणून आम्ही निघालोय फक्त दोघं। हा जो समोर डोंगर दिसतोय ना तर तोच आहे, तिकडून पुढून रस्ता आहे आपल्याला वरती जायला। इवू ऑल सेट माउंटेन चढायला? चलो चल, हात पकडू। जर तुम्ही हिंजवडी जवळ राहत असाल ना तर हे अगदी सकाळी तुम्ही आला तर एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। आम्ही पण इकडे गाडी लावली आहे समोर। सनराइज झालेला आहे। आजा आजा आजा। आणि इवान पण खूप एक्साइटेड आहे। आणि तिकडे ॲक्च्युली बघा, ते दिसतंय असं छोटं पण ते भरपूर उंच आहे। हा हा हा, काठी देऊ का तुला? हा ओके, तुला कळालं रस्ता? असं वरती जातो। चलो चलो। पाण्यामध्ये? पाणी तर खूप लांब आहे, आपली गाडी पण किती लांब गेली। चल। हो, आता तर चढण आहे। काय आहे रे? काळी चिमणी। हा, हो तर इथून चढला इवू असा। हा इवू एकटा चढला। वाव, आम्हाला बघा काय मिळालं। तर मीला सोडतो। अरे वारा नाही। चल ना तसंच चल। मी येतोय ना। हात, तू कसं माउंटेन चढतो गार्डन मध्ये तसं सेम। चल, पाय ठेवायचा, हाताने पकड वरती। हाँ चल चल, हो दे पॅन्ट खराब। चल वरती, चल वर चल, यू कॅन डू इट।
हा चल उभा राहा उभा राहा उभा राहा. हा व्हेरी गुड. काय काय दिसतंय? ओके आता इवू रेस्ट घेतोय थोडी. इवू कसं वाटतंय तुला? हे बघ काय काय करतोय? थांब अशा पॉइंट वर आपण इकडे थोडी काय करतात. दीदी तू कुठून आली? मी गोपाळ कृष्ण सोसायटी. अरे नाही फक्त गावाचं नाव सांग. तू काय सांगितलं? मम्मी बोलली की तुला मी नेईल पण मम्मा तर नाही आली म्हणून मामा नेईल. ओके मामा सोबत आली. हो वाव. आणि एवढं माउंटेन चढली. हो. हे बघा आम्ही किती उंच आहे. हाय वो इवो तुला कसं वाटतंय? मजा येते? हा खाऊ कुठे आणलं? खाऊ कुठे रे बेटा? अरे 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 काहीच नाही आणलं आपण. जाताना काय खाऊ? पाणी प्यायचं तुला? हा वा. हळू हळू. रास्ता खतम. चल चल हळूहळू चल. मिशन सक्सेसफुल. हाय वो हेवी मिशन सक्सेसफुल ना. हो येस. ते बघ ते बाबा आले बाई पाणी घेऊन वर. चल हे बाई बाबा सगळं साफ करते तिथे. बाबा रोज येतं पाणी घेऊन? आठवड्यातून एकदा. चल नाही रे पिल्लू काय नाही करत डॉगी. ये आपण काय नाही केलं ना. हा दीदी काय रोज नाही येत. ती त्या मामाच्या गावाला आली आहे मग ते मामा तिला घेऊन आला आहे. कळालं? जायचं आजी नाही मामाच्या गावाला जाऊया गाणं. आम्हाला इकडे दीदी मिळाली म्हणून इवू फास्ट 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 चढला एकदम है ना इवू. आणि आम्ही पोचलो बिना काही जास्त दमता. आणि तुम्हाला इकडे सिनरी दाखवतो खूप छान आहे. काय पकड कुठे चालला? इकडे इकडे
फिश ना. हा हा हे पण पाणी राहते. ते नदीवर गेलतो ना, तिकडे फिश होते. ए काय तू ब्लॉगिंग चालू केली? कर. हा बोल. हा बोल. हा मी दाखवतो. हा कुठे चाललाय? हा पकड बाबा दीदी, हात पकड. चल तू चल. अरे पॅन्ट फाटली. घसरगुंडी वो. वाव एकटा आलाय वो. फिनिश. चल चल चल. चल. आता 8:15 वाजलेत आणि आम्ही परत निघालो पण इकडून. म्हणजे आम्ही ऍक्च्युली 7 वाजता घरातनं निघालेलो. तर तुम्ही बघितलं ना मी किती फास्ट आहे. ऍक्च्युली 1 तासात तुम्ही वरती जाऊन परत येऊ शकता आणि परत म्हणजे तुम्ही घरी पण पोहोचू शकता. 1.5 तासात तुम्ही हिंजवडीला राहत असाल तर तुम्ही तुमच्या घरी परत असाल. तर खूपच छान एक्सपिरियन्स आहे माहिती. म्हणजे हा खूप छोटा एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान आहे. ॲडव्हेंचरस पण आहे कारण की ते खूप स्टीप आहे. तसं जर तुम्ही बघायला गेले ना तर ते चढायला उतरायला आहे ना, चढणं तरी सोपं होऊन जातं पण एवढं स्टीप असल्यावर आहे ना उतरणं मात्र खूप अवघड होऊन जातं. तर आमच्यासोबत ती दीदी होती छोटी, ती 3-4 वेळा पडली तशी. आणि पण इवाननी पण खूप एन्जॉय केलं, खूप मस्त. दोन वेळा पडला आणि मी किती फास्ट जातो होतो. आणि आपण लोराडूची झाली मी. हा फसारो बोलेरो मी फसारो. तूच फर्स्ट आला. हां वाव. एन्जॉय करो. क्या करो? एन्जॉय करो. फुल ट्रेंड झालाय, बोलतो एन्जॉय करो शेवटी. वा वा. मला वाटतं 2-3 वर्षात खरंच ब्लॉगिंग चालू करतोय स्वतःची. तर इवान मोहिते ब्लॉग्स हा चॅनल मला वाटतं लवकरच येणार आहे कारण की इकडे पूर्ण तयारी चालू आहे इवानची, है ना इवू? इवान मोहिते ब्लॉग्स. मी हे खंडोबाच्या टेकडीचं आहे ना, मी तुम्हाला लोकेशन खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेल. म्हणजे जर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही इझिली येऊ शकता. आणि म्हणजे हिंजवडीवरून 2 साईडनं रोड आहेत, दोन्ही साईडनं पण इझी आहे खूप येणं. तर मी लोकेशनच मेन्शन करतो, म्हणजे जसं तुम्हाला दाखवेल तसं या. कारण की खूप जवळ आहे, काही असं काही जास्त लांब नाही आहे फार. म्हणजे रस्ता वगैरे बघून एकदम नीट येण्यासारखं. तुम्ही जर हिंजवडीत राहत असाल तर तुम्ही कधी ना कधी तर इकडे नदीच्या जवळ आलाच असाल. तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. तर तुम्हाला वाटलं असेल की बाबा नाही का खूप अवघड आहे, सकाळचं या. सकाळचं जर तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल ना तर खूप इझी जातं. ऑक्सिजन तेवढं असतं, नाहीतर आता गरमी चालू झाली आहे आणि संध्याकाळी जेवढं गरम वातावरण असतं पूर्ण तसं सकाळी नसतं. सकाळी खूप प्लेझंट आहे.
म्हणून आणि शेती आहे ना सगळी, तर तुम्ही बघितलं असेल वरून कसं धुक्क सगळं फॉग दिसत होतं. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता मग. मंकी, हे मंकी काय करतोय? हवा, हा हवा खातोय इवान मंकी. हे इवान मंकी काय करत होता? हवा खात होता. मस्त वाटलं. आलो आपण आता इधर से राइट लेंगे और हमारा घर आ जाएगा. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला ना आवडला असेल काही कारणाने तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर कुठले जागा माहिती असतील आणि ते जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ते पण एक्सप्लोर व्हावे तर नक्की मला कळवा, म्हणजे आम्ही नेक्स्ट टाइम. इवू रेडी ना? हा बघा, इवान पण रेडी एकदम. आणि तुम्ही जर दुसरे व्हिडिओज बघितले नसतील अजूनही मुरुडेश्वरचे, गोवाचे, तर ते नक्की बघा, खूप छान आहेत. मिस झाले असेल. आणि एक नागफणीचा व्हिडिओ आहे खंडाळ्याचा, तर ड्यूक स्नोजचा आहे, तर तो एक नक्की बघा. तो आम्ही एक माउंटेन म्हणजे आम्ही वरती गेलेलो आणि तिकडे खूप छान शंकराचं मंदिर आहे जे माझ्या आजोबांनी बनवलेलं आहे. तर नक्की बघा तो व्हिडिओ पण एकदम मागे जाऊन, जर तुम्ही बघितला नसेल तर. थँक्यू, बाय. कुछ बोलेगा?